लक्षात घ्या मी आजच भारतामध्ये आलो. मला समजलं तिकडे परदेशात असताना की एका घटनाबाह्य सरकारच्या मुख्यमंत्र्या हे सरकार घटनाबाह्य आहे, हे सरकार बेकायदेशीर आहे, या सरकारचा मुख्यमंत्री घटनाबाह्य आहे, हे सरकार भ्रष्टाचारातूनच निर्माण झालेलं आहे. म्हणजे डुक्कर ज्याप्रमाणे चिखलातच असतं तसे भ्रष्टाचाराच्या चिखलातली डुक्कर आहे. आता भ्रष्टाचारातून निर्माण झालेल्या सरकारने घटनाबाह्य सरकारने भ्रष्टाचाराचा आरोप केला म्हणून मला नोटीस पाठवली. नोटीस मी स्वीकारली आणि त्यांनी या संदर्भात माझ्यावरती आमच्यावरती कोर्टामध्ये खटला दाखल करावा माझं आव्हान आहे. काही अडचण नाही. संपूर्ण महाराष्ट्र तर संपूर्ण देश या सरकारला आणि सरकारमध्ये असलेल्या आमदार आणि मंत्र्यांना फक्त एकाच नावाने ओळखतो, ते म्हणजे 50 खोके एकदम ओके. फक्त तुम्ही महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या कोट्यावधी जनतेला नोटीस पाठवणार का? महाराष्ट्रातल्या निवडणुकीत या लोकांनी पैशाचा पाऊस पाडलाय, सत्य आहे. मी एक व्हिडिओ दाखवला नाशिकचा. मुख्यमंत्र्यांनी त्या बॅगा अशा नेता आहेत ते पैसेच होते आणि अमाप पैशाचं वाटप जरी केलं तरीही एकनाथ शिंदे, अजित पवार यांना महाराष्ट्रात यश मिळणार नाही. ही माझी भूमिका काय नाही. सत्य बोलल्याबद्दल या देशामध्ये एकतर कायदेशीर कारवाईला सामोरं जातं किंवा तुरुंगात पाठवलं जातं. पण 4 जून नंतर चक्र उलटं फिरणार आहे. चक्र उलटं फिरणार आहे. आम्हाला चिंता नाही, आम्हाला भीती नाही. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे 18 न्यूज. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.